वैतरणा धरणासाठी ज्या जमिनी संपादित केल्या होत्या त्यातील अतिरिक्त ज्या जमिनी आहेत त्या मूळ मालकांना परत करण्यासाठी गेल्या 3 ते 4 दिवसांपासून इगतपुरी येथील वैतरणा धरणावर आजूबाजूच्या 20 ते 25 जे खेडेगाव आहेत त्या गावातील लोकांनी जे आहे ते येथे धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यांच्या मागण्या आहेत की ज्या जमिनी आता ज्या शासनाच्या ताब्यात त्यांच्या काही कामाच्या नाही त्या मूळ मालकांना परत करणार, त्यासाठी त्यांनी जे वैतरणा धरणाचं जे पाणी आहे ते पाणी मुक्त धरणात सोडण्यास त्यांनी आडकाठी आणलेली असून त्यांनी त्याला मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला आहे। आपल्या बरोबर येथील काही शेतकरी आहेत, आपण तुमच्याकडे जाणून घ्या। भाऊ, काय सांगाल नेमकं? वैतरणा धरणासाठी ज्या संपादित जमिनी केल्या परंतु वापराविना ज्या जमिनी पडलेल्या आहेत त्या जमिनी पुन्हा शासनाने शेतकऱ्यांसाठी परत करा असा शासन निर्णय असताना त्याची अंमलबजावणी गेल्या 30 वर्षामध्ये झाली नाही। ते प्रलंबित प्रश्न असताना अनेक प्रश्न प्रलंबित आहेत की पाणी जे राखीव आहे ते पाणी शेतकऱ्यांना मुलांना नोकऱ्या नाही, त्यांना दरगस दाखले नाही, हे सर्व प्रश्न प्रलंबित असताना अचानकपणे इथून कॅनलद्वारे पाणी मोकळी धरणात टाकायचं ते पाणी नगरला न्यायचं असा जो घाट घातला शासनाने त्याबाबतला आमच्या सर्व शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे की आधी आमचं काम करा आणि नंतर हे काम सुरू करा। आम्ही गेल्या 4 दिवसापासून हे काम बंद पाडलेलं आहे। जवळपास हा लढा किती वर्षांपासून सुरू आहे? हा गेल्या 80 सालापासून सुरू आहे, म्हणजे 40 वर्ष सतत हे शेतकरी सांगतात की आमची सातबारी करा। प्रत्येक निवडणूक आल्या की शासन आम्हाला आश्वासन देतं आम्ही आता करू, नंतर करू, उद्या करू, परंतु काहीही केलेलं नाही। सरकारचा शासन निर्णय आहे, आमच्याकडे आकडेवारी की 600 हेक्टर जमीन परत करा, ते सातबारे करा आणि हे पाणी तुम्ही जे वरफ्लो जे पाणी अतिरिक्त पाणी जे आम्ही जे समुद्राला मिळतं पाणी ते पाणी नगरात द्यायला आमचा काही विरोध नाही, परंतु आधी आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा आणि नंतरच पाणी घेऊन जा। तेव्हाचे तत्कालीन मंत्री जयंत पाटील त्यांनी पण इथे भेट दिली। आता 4-5 दिवसाअगोदर आमदार हिरामण खोसकर यांनी मध्यस्थी केली, त्या मध्यस्थीचा काही उपयोग झाला का? आता जे खासदार आहेत किंवा आमदार आहेत ते आमच्या शेतकऱ्यांच्या सोबत आता आहेत, परंतु शासन दरबारी ज्या पद्धतीने या प्रश्नावरती काम व्हायला पाहिजे होतं मागील काळामध्ये ते झालेलं नाही आणि म्हणून आम्हाला आमच्यासारख्या या सर्व शेतकऱ्यांना आंदोलनाचा पवित्रा घेण्याची वेळ आली। समजा जर निर्णय झाला नाही तर तुमच्या आंदोलनाची पुढची दिशा काय राहणार? कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही आमचा शेवटचा श्वास असेपर्यंत रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत हे आंदोलन आमचं सुरू आहे। आपण बघू शकता की शेतकरी किती मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आहे। जोपर्यंत ज्या जमिनी आहेत या जमिनी मूळ मालकांना परत भेटत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचं येथे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, वैतरणा, इगतपुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।